नमस्कार, आपण पाहत आहात सिटीजन न्यूज नेटवर्क. पुढील बातमीपत्रात महानगरपालिका निवडणूक विशेष मुलाखत. लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रिपब्लिकन सेना युतीचे प्रभाग क्रमांक 7 मधील अधिकृत उमेदवार ऐश्वर्या सुशील चिकटे यांची विशेष मुलाखतदारे. प्रभाग क्रमांक 7 मधील मतदारांना केलेले आवाहन. आताही आपणास प्रभाग 7 म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. आपण वेल क्वालिफाईड आहात, परदेशातून शिक्षण घेऊन आला. लातूरकरांचे सुद्धा अपेक्षा वाढलेली आहे तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर. प्रथमतः हा प्रश्न आहे की आपण मतदारामध्ये फिरताय, त्याचा प्रतिसाद काय? मतदारांचा प्रतिसाद हा खूप पॉझिटिव्ह आहे. कारण त्यांना वाटते की ही काहीतरी करू शकेल. ती माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. कारण आपण पारंपरिक राजकारण बघतो, हे खूप वेगळं आहे आणि नव्या चेहऱ्यांना ते प्रतिसाद देत आहेत. आणि विशेष म्हणजे मी गेल्यानंतर त्यांना एक आपुलकीची भावना वाटते की ही आपल्या मधलीच आहे. ती सुद्धा माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. कारण ती असं कोणाला फॉरेन बॉडी म्हणून माझ्याकडे बघत नाहीत, ते मला एक्सेप्ट करतायत. आणि ते झाल्यानंतर ते मला त्यांच्या समस्या सांगतायत. आता इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड गोष्टी तर आहेतच, त्यावर आपण काम नक्कीच करू. परंतु आता 2026 मध्ये आपण आलोय आणि जगाच्या पाठिंब्यावर आपल्या लातूरचा किंवा एकंदरीत माझ्या प्रभागाचा म्हणावा तसा विकास नाहीये. काल मी महिलांशी बोलत होते तर त्यांनी सांगितलं की आमच्या एरियामध्ये अंगणवाडी बनवा. म्हणजे मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून आले, परंतु माझ्या भागामध्ये साधी अंगणवाडी सुद्धा नाहीये. आता ही किती मोठी समस्या आहे हे तुम्ही समजू शकता. आणि महानगरपालिकेच्या शाळा किंवा रुग्णालय हे अवेलेबल नाहीयेत. नंतर कोविडच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं की पारंपरिक शिक्षण पद्धती ही ऑलमोस्ट बंद झालेली. ज्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले, ज्यांच्याकडे इंटरनेट वायफाय या गोष्टी होत्या, तेच हे करू शकले, म्हणजे अटेंड करू शकले ऑनलाईन क्लासेस. किंवा ज्यांच्याकडे मोबाईल आहे, टॅबलेट, पीसी आहेत. आता ही साधने सर्वसामान्यांकडे नाहीयेत. जे मूल मजुरी करणारे पालक आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यायचं किंवा वैद्यकीय सुविधा फ्री कशा अवेलेबल करायच्या. आता कालचीच गोष्ट सांगते. मला एक महिला भेटली, तिला 2 मुलं आहेत आणि त्यांना पेसमेकर बसवलेला आहे जेव्हा ते 3 महिन्याचे होते. आणि आता ते बदलण्याची वेळ आलेली आहे आणि ते मुंबईला जाऊन आले प्रायव्हेट दवाखान्यामध्ये, जिथे त्यांनी ते बसवलेलं, पण ते बंद झाला दवाखाना. आता त्यांना एवढं सुद्धा माहिती नाहीये की मी पुढे काय करू. तर अशा समस्या आहेत की तुम्ही वैद्यकीय गोष्टी ज्या आहेत त्या बिलकुल सुद्धा लातूरमध्ये अवेलेबल नाहीये. तर माझा प्रयत्न राहील की या गोष्टींवर मी काम करेल. महिला सक्षमीकरणाच्या ज्या गोष्टी आहेत किंवा एकंदरीत सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे, म्हणावी तशी पोलीस पेट्रोलिंग एरियामध्ये नाही होत, ती वाढली पाहिजे. कारण आपण ज्या भागामध्ये राहतो ते आपल्या घरासारखं असते, आपल्या परिसरासारखं असते. तिथे घराच्या बाहेर पडायला कोणत्याही महिलेला असुरक्षित वाटले नाही पाहिजे. ही गोष्ट मी सुद्धा लहानपणापासून अनुभवलेली आहे की मी घराच्या बाहेर नाही पडू शकत. म्हणजे या एकंदरीत ज्या गोष्टी आहेत ते बदलायच्या आहेत. नंतर वृद्धांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांना ऑक्सिजन झोन, ग्रीन बेल्ट. आता लातूरमध्ये ग्रीन पार्क किती आहेत हे सगळ्यांना माहितीये, फक्त एकाच नाव येतं आणि नाना नानी पार्कचे, किंवा आता त्याचे नामांतरण झालेले आहे. परंतु म्हणावे तसा त्याचा सुद्धा विकास जो आहे तो नाहीये झालेला. तर आपल्याला असे पार्क्स वगैरे वाढवायचे आहेत. आणि एकंदरीत माझा या सगळ्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडा वेगळा आहे. कारण मी लंडनला जाऊन आले आणि तिथं जो मी मॉडेल बघितलेलं आहे विकासाचे, की ज्या प्रभागामध्ये विद्यार्थी आहेत ते म्हणजे महानगरपालिकेची जी शाळा आहे तिथेच ते शिकले पाहिजे, म्हणजे त्याच भागामधल्या शाळेमध्ये. हे मॉडेल आपल्याला इथे आणले पाहिजे, जेणेकरून प्रत्येक समाजातील भाग हा तिथेच जाऊन शिकेल, मग तो कितीही गरीब असला आणि कितीही श्रीमंत असला तरी. मतदानासाठी 2-3 दिवस राहिलेले,
मतदारांना काय आव्हान कराल? उमेदवार मी उमेदवार म्हणून एकच आवाहन करेल की आतापर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, प्रत्येकाला संधी दिलेली आहे, तशीच संधी तुम्ही मला द्यावी, माझ्या सोबतच्या उमेदवारांना द्यावी आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हापुढील बटन दाबून सर्वांना प्रचंड मताने विजयी करावे.